गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाच्या विरोधात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली। गडचिरोली पोलीस, C60 कमांडो आणि CRPF यांच्या संयुक्त मोहिमेत नक्षलवाद्यांनी उभारलेली तब्बल 44 स्मारकं एका दिवसात जमीनदोस्त करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धडक कारवाईबाबत माहिती देत पोलीस दलाचं कौतुक केलं आहे। गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या प्रभावाला मोठा धक्का देणारी कारवाई करण्यात आली। गडचिरोली पोलीस दल, C60 कमांडो आणि CRPFच्या संयुक्त मोहिमेत 18 पथकं आणि सुमारे 800 जवानांनी सहभाग घेत नक्षलवाद्यांनी उभारलेली 44 स्मारकं एकाच दिवशी भुईसपाट केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला ऐतिहासिक पाऊल ठरवत सुरक्षा दलांचं अभिनंदन केलंय। दुर्गम भागातील जनतेच्या मनात सुरक्षेची भावना अधिक दृढ व्हावी आणि नक्षलवादाची दहशत पूर्णपणे मोडीत निघावी हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं। राज्य सरकार नक्षलवाद निर्मूलनासाठी कटिबद्ध असून विकास आणि सुरक्षेच्या माध्यमातून गडचिरोलीसह संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचा निर्धार फडणवीसांनी पुन्हा व्यक्त केला।